नमस्कार मित्रांनो. चालू घडामोडीच्या आजच्या या भागात आपण 2025च्या ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत, त्या संदर्भातील प्रश्न, त्यांची उत्तरे आणि स्पष्टीकरण बघणार आहोत. महाराष्ट्र सरकारकडून मराठा शौर्य स्मारक कोठे उभारण्यात येणार आहे? पर्याय पहिला जयपूर, पर्याय दुसरा सुरत, पर्याय तिसरा पानिपत आणि पर्याय चौथा पुणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पानिपत. पानिपतच्या काला अंब परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून या स्मारकाच्या माध्यमातून मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक पराक्रमाचे स्मरण आणि सन्मान करण्यात येणार आहे. पानिपतच्या तिसऱ्या लढाईला 3 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाच्या उभारणीबाबत आश्वासन दिले होते. कालांब स्मारकाच्या विस्तारासाठी आवश्यक जमीन अधिग्रह करून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याचे मंत्री ॲडव्होकेट शेलार यांनी सांगितले. त्याचबरोबर या ठिकाणी मराठा शौर्याचे प्रतीक असणारे भव्य संग्रहालय, ऑडिओ व्हिज्युअल्स प्रोग्राम आणि इतर आवश्यक सुविधाही निर्माण करण्यात येणार आहे. 1 डिसेंबर रोजी खालीलपैकी कोणती संस्था आपला स्थापना दिन साजरा करते? पर्याय पहिला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, पर्याय दुसरा भारतीय वायुसेना, पर्याय तिसरा इंडो तिबेट सीमा पोलीस दल आणि पर्याय चौथा सीमा सुरक्षा दल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सीमा सुरक्षा दल. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजेच CISFचा स्थापना दिन 10 मार्च रोजी असतो. भारतीय वायुसेना दिन 8 ऑक्टोबर, इंडो तिबेट सीमा पोलीस दल म्हणजेच ITBP स्थापना दिन 24 ऑक्टोबर, सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF स्थापना दिन 1 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. सीमा सुरक्षा दलाचे पहिले महासंचालक कोण आहेत? पर्याय पहिला श्री रामेश्वर नाथ काव, पर्याय दुसरा श्री दलजीत सिंग चौधरी, पर्याय तिसरा श्री KF रुस्तमजी आणि पर्याय चौथा श्री BN मलिक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे श्री KF रुस्तमजी. श्री KF रुस्तमजी हे BSFचे पहिले महासंचालक होते. BSFच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे त्यांना BSFचे फाउंडिंग फादर म्हणूनही ओळखले जाते. श्री रामेश्वर नाथ काव हे रॉ म्हणजेच रिसर्च अँड ॲनालिसिस विंगचे पहिले सचिव आहेत. राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरण 2025 कशासाठी वापरले जाते? पर्याय पहिला केवळ नवीन तंत्रज्ञान नोंदविण्यासाठी, पर्याय दुसरा फक्त वाघांची संख्या मोजण्यासाठी, पर्याय तिसरा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी आणि पर्याय चौथा भारताच्या आर्थिक उपक्रमांची वर्गवारी करण्यासाठी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारताच्या आर्थिक उपक्रमांची वर्गवारी करण्यासाठी. अलीकडेच केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने NSSच्या 75व्या वर्षापूर्तीनिमित्त उदयपूरमध्ये राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरण 2025 लॉन्च केले. सांख्यिकी सर्वेक्षणे, जनगणना, आर्थिक संशोधने आणि धोरण आखणी यांमध्ये राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरण हे मूलभूत साधन म्हणून वापरले जाते. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनने राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरण 2025 सुरू केले आहे. शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत? पर्याय पहिला गुरु अर्जन देव, पर्याय दुसरा गुरु गोविंद सिंग साहिब, पर्याय तिसरा गुरु तेग बहादूर साहिब आणि पर्याय चौथा गुरु नानक देवजी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गुरु नानक देवजी. गुरु नानक देव यांचा जन्म 1469 साली पाकिस्तानच्या तलवंडी येथे झाला. पाकिस्तानच्या तलवंडी या ठिकाणाचे नाव बदलून आता नानकाना साहिबा असे ठेवण्यात आले आहे. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि शीखांचे पहिले गुरु आहेत. त्यांच्या शिकवणी गुरु ग्रंथ साहिबा या शीख धर्माच्या पवित्र ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. विशेष आर्थिक क्षेत्र हे खालीलपैकी कशाच्या विकासाशी संबंधित आहे? हा प्रश्न MPSC गट ब, सरळ सेवा भरती, महाराष्ट्र पोलीस भरती पुणे 2021 मध्ये याआधीही विचारला गेला आहे. चला तर याचे पर्याय बघूया. पर्याय पहिला शेती, पर्याय दुसरा मत्स्य व्यवसाय, पर्याय तिसरा पर्यावरण आणि पर्याय चौथा उद्योगधंदे.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उद्योगधंदे. सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक सुट्या भागांच्या उत्पादन क्षेत्रांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच स्पेशल इकॉनॉमिक झोन्स नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. सेज हे एक विशेष नियुक्त केलेले भौगोलिक क्षेत्र आहे जे आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी विविध फायदे आणि सुविधा प्रदान करते. विशेष आर्थिक क्षेत्रे विशेषतः विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि तांत्रिक प्रगतीसाठी कर सवलतींचा कंपन्यांना लाभ घेऊन जलद आर्थिक वाढ सुलभ करण्यासाठी तयार केली जातात. 1965 मध्ये स्थापन झालेले गुजरातमधील कांडला हे आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र किंवा विशेष आर्थिक क्षेत्र होते. 2025 या वर्षी वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाले. तर हे गीत खालीलपैकी कोणी लिहिले आहे? वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे असा प्रश्न ऑलरेडी सरळ सेवा भरती, महाराष्ट्र पोलीस आणि SSC CHSL 2021 मध्ये विचारला गेला आहे. चला तर याचे पर्याय बघूया. पर्याय पहिला बंकिमचंद्र चॅटर्जी, पर्याय दुसरा रवींद्रनाथ टागोर, पर्याय तिसरा बिपिनचंद्र पाल आणि पर्याय चौथा मादाम भिकाजी कामा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. 7 नोव्हेंबर 2025 रोजी वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत 7 नोव्हेंबर 1875 रोजी लिहिले, जे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रभक्तीचे प्रतीक बनले. आई मी तुला वंदन करतो असा वंदे मातरम याचा अर्थ आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे प्रार्थना गीत 1882 मध्ये प्रकाशित झालेल्या आनंद मठ या आपल्या अजरामर कादंबरीत समाविष्ट केले. 2025चा शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणत्या विषयावर देण्यात आला? पर्याय पहिला मेंदूच्या कार्यावर, पर्याय दुसरा हृदयविकारावर, पर्याय तिसरा परिघीय रोग प्रतिकारक सहिष्णुतावर आणि पर्याय चौथा रक्तगट शोधावर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शरीरातील परिघीय रोग प्रतिकार सहिष्णुता म्हणजेच पेरिफेरल इम्युनो टॉलरन्स. 2025चा फिजिओलॉजी किंवा मेडिसिनचा नोबेल पुरस्कार रोगप्रतिकारक प्रणालीशी संबंधित संशोधनासाठी देण्यात आला आहे. मेरी ई ब्रनकाऊ, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची या वैज्ञानिकांनी रेग्युलेटरी टी पेशींचा शोध लावला. शरीरात काही रेग्युलेटरी टी पेशी असतात ज्या रोगप्रतिकारक प्रणालीला नियंत्रित ठेवतात. या वैज्ञानिकांनी दाखवून दिले की शरीरातील रेग्युलेटरी टी पेशी शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीला स्वतःच्या ऊतींवर हल्ला करू देत नाहीत. त्यांच्या शोधामुळे डॉक्टरांना रोगप्रतिकारक प्रणालीशी संबंधित आजार जसे की ॲलर्जी, कर्करोग किंवा अवयव प्रत्यारोपण नकार यांचा अभ्यास आणि उपचार समजून घेण्यास मदत होईल. अलीकडेच बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून खालीलपैकी कोणाच्या सन्मानार्थ ठेवण्यास कर्नाटक मंत्रिमंडळाने मान्यता दिली? पर्याय पहिला अटल बिहारी वाजपेयी, पर्याय दुसरा राजीव गांधी, पर्याय तिसरा डॉक्टर मनमोहन सिंग आणि पर्याय चौथा नरेंद्र मोदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर मनमोहन सिंग. कर्नाटक मंत्रिमंडळाने बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून डॉक्टर मनमोहन सिंग युनिव्हर्सिटी असे ठेवण्यास मान्यता दिली आहे. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात हाती घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या उपक्रमांद्वारे बेंगळुरूच्या पायाभूत सुविधांवर आमूलाग्र बदल झाला. बेंगळुरूच्या शहरी आणि शैक्षणिक विकासात माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. अलीकडेच सरकारने रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली. या योजनेबाबत योग्य विधान किंवा विधाने असलेला पर्याय निवडा. विधान अ, ही योजना पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नसेल. विधान ब, सरकार कंपन्यांना प्रत्येक कर्मचाऱ्याला 2 वर्षासाठी दरमहा 3,000 रुपये देईल. चला तर याचे पर्याय बघूया. पर्याय पहिला फक्त अ बरोबर, पर्याय दुसरा फक्त ब बरोबर, पर्याय तिसरा अ आणि ब दोन्ही बरोबर आणि पर्याय चौथा अ आणि ब दोन्ही चूक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फक्त ब बरोबर. विधान अ हे चुकीचे आहे कारण ही योजना पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली.
नोकरी देणाऱ्या कंपन्या आणि पहिल्यांदाच नोकरी शोधणाऱ्यांना आर्थिक मदत देऊन औपचारिक रोजगार वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेचे फायदे 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 दरम्यान निर्माण झालेल्या नोकऱ्यांना लागू होतील. आजचा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया चालू घडामोडीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.